कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. बोला. मी खुशबू पटेल. लग्नाआधी माझं नाव आणि त्यानंतर माझं नाव खुशबू गाला. गाला. हा, मी वसईला. गालाला पटेल. पटेल टू गाला. पटेल टू गाला. Yes. पण गालाला पटेल ना. पण कसं लग्न कसं झालं? माझा लव्ह मॅरेज होता. आम्ही कॉलेजला भेटलेलो. मी कुठल्या कॉलेजला भेटलेलो? कांदिवली KES कॉलेज आहे तिकडे. हा, आणि त्यानंतर आम्ही अरिना इन्स्टिट्यूट आहे तिकडे आम्ही स्टडी केली का? येस, 3D केली. आणि मग नंतर आम्ही फ्रीलान्सिंग वर्क केला. संगतीच केलो सगळं संगती केलं. येस. अरे वा, गाला आणि पटेल. पण आता किती वर्ष झाले लग्नाला? 8 वर्ष झाले मला. आमचं रिलेशन 14 इयर्सचं आहे. कसं काय हो? आम्ही 11th ला होते तेव्हा भेटलेले. तर हा, त्यानंतर 2016ला माझी लग्न झाले. तर आता मला 4 इयर्सची मुलगी आहे आणि आता मी ॲज अ ग्राफिक डिझायनर आय एम वर्क. आणि माझे हजबंड तिकडे 3D डिझायनर असतो. तिथेच आहेत? नाही, तिकडे नाही. संगती नाही आता संगती नाही. फक्त आम्ही दोघी गोरेगावला संगती कामावर पण कंपनी वेगळी आहे. कंपनी वेगळी पण जाता संगती आणि येता संगती. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. त्यांचे आई बाबा कुठे असतात? संगती राहतो आम्ही, जॉईंट फॅमिली. सगळे संगती राहतात तुम्ही? वसईलाच राहता? येस. मग इकडे वातावरण कसं आहे? दमट नाहीये ना? नाही, मला छान वाटते इकडे. चांगलं आहे ना? तुमच्या सासूबाईंना पण चांगलं वाटतं की नाही? तुमच्या सासूबाई कुठे असतात? आमच्या सासूबाई दिराकडे असतात, वसईलाच असतात त्या. पण त्या इकडे दमट वातावरणात राहणार आहेत त्या. वसईच्याच आहेत त्या. वसईच्याच आहेत. मग त्यांच्यापासून तुम्ही किती लांब राहता? 15 मिनिटं अंतर ठेवून आहात. नमस्कार. नमस्कार सर. माहेरचं नाव माझं हिना रमेश पाटील आणि आता लग्नानंतर हिना दीपेश वाघमारे. अच्छा, माहेर कुठलं? माहेर माझं म्हणजे पप्पा त्यांचा पालघरचं. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. मिस्टर काय करतात? ते मर्चंट नेव्हीमध्ये येतात. कुठे असतात ते? आता शिपिंगलाच आहेत, US ला आहेत आता त्यांचं. आता US ला आहे? आता US. अरे वा. मग कधी गेले? कधी ते? आता लास्ट मंथच गेले. आता येणार कधी? येतील दिवाळीच्या टायमात. 6 मंथचा कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे इथे येतात, दिवाळीला फटाके वाजतात, परत जातात. काय आयडिया आहे. तुमच्या प्रत्येकीमध्ये एक वेगळं पण आहे. पण जाताना खुश असतात ना ते? नाही सर, नसतात. असं नाहीये, असं नाहीये. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? ते जाताना खुश असतील ना? ते खुश असतील, पण हे मला त्रास होतो. इथून एअरपोर्ट विमान टेक ऑफ घेईपर्यंत सॅड, एकदा टेक ऑफ झालं की हॅपी. तुमचं कसं काय? नमस्कार. नमस्ते. माहेरचं नाव माझं नीता वसंत वैती आणि लग्नानंतर नीता राजेश संचेती. लग्न माझं मारवाडी जैनमध्ये झालेलं आहे आणि मी इकडचीच प्रॉपर वसईगाव. माहेर तुमचं वसईत? रानगावला. रानगाव. आणि सासर? सासर राजस्थान. राजस्थान. आता तिथे वळवतात? हा, नाही, नवरा सगळे इकडेच असतात पण गाव तिकडचं आहे. मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 वर्ष. 19. कसं झालं ते? काय झालं आता, लाईन जुळली. आला आता काय बोलायचं आहे? पण कोणी प्रपोज कोणी केलं? नवऱ्याने. कुठे? ते बँगलोरला गेलेले, राहायचे बँगलोरला सासू सासरे. मग तिकडून त्यांनी, बाबा नाही आता जमत नाही, चल तुला आता प्रपोजच मारावं लागेल मला. तिकडनं मारला फेकून? फेकून मारला सरळ. आणि मग व्यवस्थित तुम्ही होकार दिला. तुम्हाला आवडत होते ना ते आणि त्यांना तुम्ही आवडत होता. बरं, तुमचं लग्न लव्ह मॅरेज कसं झालं? कुठे? माझ्या बहिणीच्या साखरपुड्यात त्यांनी मला बघितलेलं. मग त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली. तुम्ही वाटच बघत होता? नाही, मी ओळखतच नव्हती त्याला. मग तुम्ही लगेच एक्सेप्ट केली? नाही, मी नाही एक्सेप्ट केली. मी 2-3 दिवस घेतले. नंतर मला असं वाटलं की माझ्या भावाचा मित्र आहे, त्याने रिक्वेस्ट पाठवली म्हणून मी एक्सेप्ट केली. पण त्या लग्नामध्ये एकमेकांना बघत असा ना? आखोही आखो मी. हा, तो मला ऑब्झर्व करत होता. आणि पण मला असं होतं की तुम्ही आकाशाकडे बघत होता. मग तुम्ही बघत होता ना? माझ्या ऍक्च्युली मेन प्रॉब्लेम असा होता की मला असं होतं की मम्मी पप्पा ऍग्री होतील नाही होतील म्हणून झाले. हा, कारण की एकाच कास्टचे आहोत ना आम्ही. ऍग्री झाल्यावर होकार दिला की आधीच होकार दिला? नाही, पप्पा ऍक्च्युली त्याचं स्थळ घेऊन आलेले, पण माझ्या 2 नंबर बहिणीसाठी आलेले. आम्ही ऍक्च्युली 3 बहिणी आहोत.
मोठ्या बहिणीच्या लग्नात त्यांनी मला प्रपोज केलेला आणि पप्पा त्याचं लग्न माझ्या 2 नंबर बहिणीशी लावत होते. वेगळा ट्रॅक आहे यांचा. पण मला माहिती होतं की तो मला लाईक करतोय, पण मग मी कसं बोलू, मग मी बोलली बघूया आपण नंतर काय होतं ते. तुम्ही मोडलं ते, रास्ते का काटा हटा दिया. नाही पण आता व्यवस्थित असं आहे काही. ना हा सगळं? आता व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली म्हणाला? 9 वर्ष. दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? असा बघायला गेला तर त्याचा आहे. असा आणि तसा बघायला गेला तर तुमचा? सगळ्यांना असं वाटतं की तो चांगला आहे, म्हणजे खूपच चांगला आहे. म्हणजे नाहीये का? आहे तो चांगलाच आहे, पण माझ्याशी म्हणजे कधी कधी असं वाटतं अरे यार काय आहे, असा का वागतो माझ्याशी, असं का होतं. लग्नात गेले होते बहिणीच्या, असं वाटतं कधी कधी. तुमचं काय? अरेंज मॅरेज. कसं ते? घरातल्यांनी जे केलं. काय केलं घरात? घरातल्यांनी डिसाईड केलं असं. अच्छा, मग तुम्हाला काय माहित? मला दुखवायचं नव्हतं माझ्या मम्मी पप्पाला असं काय. हो, म्हणून तुम्ही आता मिस्टरांना दुखवलं. मी नाही दुखत, आमची अंडरस्टँडिंग खूप छान आहे. मला दुखवायचं नव्हतं मम्मी पप्पांना, म्हणून ज्या दिवशी लग्न झालं तेव्हापासून असं नाही केलं नाही, की ते आमची अंडरस्टँडिंग खूप छान खूप चांगली आहे. हा. बरोबर, पण चांगले आहेत स्वभावाने. तुमचं काय? लव्ह मॅरेज. त्यांनी प्रपोज केलं? हां. कुठे? वरळीला? वरलं नाहीये, म्हणजे असंच कॉलवर प्रपोज केलंय त्यांनी. अच्छा, आणि मग तुम्ही होय म्हणाला? हो, मी बोलली, लगेच बोलली. का हो का? मी बघितलं 1 वर्ष, म्हणजे मी सिनियर होती तिकडे, मग नंतर ते जॉईन झाले. अच्छा अच्छा. हां, म्हणजे मी 2010 मध्ये ऑफिस जॉईन केलं, नंतर त्यांनी 2011 मध्ये जॉईन केलं, मग 12 मध्ये त्यांनी प्रपोज केलं. वर्षाला झालंय तुमचं? मग लग्न कधी 13 मध्ये? 2016 मध्ये. मग आता तुमच्या घरात कसं बोलतात? मराठी बोलतात की? मराठी. मराठी. आणि माहेरी कुठल्या भाषेत? तेलुगू. तेलुगू. हो. मग आज या सगळ्या मैत्रिणींचा स्वभाव जर तेलुगू मधून मला सांगायचा असेल प्रत्येकीबद्दल तर जरा सांगा. सांगू? हा, ह्या कशा आहेत? या కొంచెం సైలెంట్ ఉంటుంది, కొంచెం కోపం వస్తుంది, మంచిగానే మొత్తం. अच्छा, आणि ह्या बाजूच्या आहेत त्या? మొత్తం శాంత, అంటే కామ్ ఉంటుంది एकदम. काम करत नाही ते. या 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 आणि या पटेल गाला బాగా మాట్లాడుతుంది, బాగా మాట్లాడుతుంది. बागा बागात फिरतात. కోపం లేదు, हा? కోపం లేదు, कोकम कोकम కోపం కోపం. मला वाटलं कोकम खूप खातात. आणि त्या दुसऱ्या त्या ఈమె కూడా మంచిగానే ఉంటుంది, బాగా బాగా మాట్లాడుతుంది, బాగా మాట్లాడుతుంది, हा. जास्त बोलतात. कळलं तुम्हाला? मी तेच बोलली, मी कुठे जास्त बोलते. आणि त्या पाठी आहेत మొత్తం బిందాస్. मुत्तम बिंदास. మొత్తం मुत्तम म्हणजे खूप. खूप. अच्छा, त्याला मुत्तम म्हणतात. हा, మొత్తం. म्हणजे बागा. तुम्ही सगळे मुत्तम छान आहात असं. नाही, खूप छान आहात खूप असं. छान आहे. बरं, आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची? मी मोस्टली तर सगळ्यांचीच मागीन, पण खास करून माझ्या मैत्रिणींची मागीन, कारण की कधी चुकून माझ्या तोंडातनं काही निघून वगैरे गेलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा मागीन. आईवडिलांचंच मागेल, कधी चूक झाली असेल तर. तुम्ही? माझी मम्मीचं आणि मिस्टरांचं, त्यांना पण जास्त त्रास देते तर त्यांना मीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.